नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण म्हणतो साऊथ इंडियन रेसिपी. एकदम ट्रेडिशनल रेसिपी आहे. खायला पण खूप छान लागते आणि अगदी अप्रतिम अशी टेस्ट येते. फक्त 3 ते 4 साहित्यात बनवून तयार होते, ते म्हणजे पोंगल. पोंगल बनवण्यासाठी सुवासिक तांदूळ लागतात. मी इथं इंद्रायणी घेतलेला आहे. इंद्रायणी व्यतिरिक्त तुकडे तांदूळ कोणतंही असेल तरी चालेल. ज्या कपने आपण तांदूळ घेतले त्याच कपने आपल्याला मूग डाळ लागणार आहे आणि भरपूर ड्रायफ्रूट्स आणि गूळ लागणार आहे. गुळाच्या ऐवजी साखर पण घालू शकता. आपल्याला साऊथ इंडियन सारखं ट्रेडिशनल बनवायचं असेल तर गूळ घालूनच करा. एकदम अप्रतिम अशी चव येते. आधी कुकरमध्ये तांदूळ आणि मूग डाळ दोन्ही घालायचं आणि पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपल्याला काही वेळेला पोंगल बनवताना तांदूळ आणि मूग डाळ दोन्ही भाजून बनवलं जातं. भाजून बनवलं की एकदम असं मोकळं होतं. अशा पद्धतीने बनवा. त्यानंतर थोडंसं हळद आणि मीठ घालून कुकरला लावून कुकरच्या 3 शिटी मारून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम असं खिचडी भात बनवतो ना तशा पद्धतीने आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. आता कुकरच्या 3 शिटी मारून झालेला आहे आणि आपलं पोंगलचं भात शिजून तयार झालं आहे. आता हे शिजलेलं पोंगलचं भात साईडला ठेवायचं. पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण एक कढईत थोडंसं तूप नाही तर बटर घालायचे. मी इथं बटर घातलेलं आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तूप घालू शकता. त्यानंतर एक तेजपत्ताचा तुकडा, लवंग, दालचिनी घालायचे. त्याच्याने चांगलं फ्लेवर येते, टेस्टला पण छान लागते. त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स घातलेले. ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम आणि किसमिस घातलेलं. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स कोणते पण तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर मी इथं गूळ घेतलेलं. मी इथं सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. गूळ मी खिसून घेतलेला आहे. काय गुळाचं पाक वगैरे चाळायची गरज बसत नाही, कारण सेंद्रिय गूळ एकदम प्युअर होतं. मी गावावरून आणलेलं होतं. आणि तुम्हाला गुळाचा पाक चाळायचा असेल तर आधी तुम्ही गुळाचा पाक बनवून घ्या. त्यानंतर तुम्ही ड्रायफ्रूट्समध्ये घालून मिक्स करा. गुळाच्या पाकाला थोडंसं उकळी आली ना, शिजून घेतलेले पोंगलचं भात घालून घ्यायचं. सगळं चांगल्या रीती मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघायला गेलं तर खूपच पातळ झाले असं वाटतं ना. एक 5 ते 10 मिनटं मी एकदम लो फ्लेमवर गॅसवर ठेवलं ना आणि सगळं घट्ट होऊन जाईल. आता त्याच्या आधी आपल्याला विलायची पावडर घालायचं आहे. थोडंसं त्याच्यात जायफळ घालायचं आणि थोडंसं बटर घालून आपल्याला एक 5 मिनिटं चांगलं उकळी काढून घ्यायचं आहे. आता एक प्लेट कवर करून घ्यायचं आहे. त्याच्यावर एकदम गॅसचं फ्लेम लो ठेवायचं आणि एक 5 मिनिट असं शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली एकदम घट्ट अशी पोंगल बनवून तयार होते. पोंगल ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. ही साऊथ इंडियनमध्ये संक्रांतीच्या दिवशी बनवलं जातं. जसं आपल्याकडं गुळाची पोळी, तिळाची पोळी आणि तिळ आणि गुळाचे लाडू बनवलं जातं ना, त्याच पद्धतीने साऊथ इंडियनला संक्रांतीच्या दिवशी बनवलं जातं. साऊथ इंडियनमध्ये पोंगल हे नवीन तांदूळ आणि नवीन गुळापासून बनवलं जाते आणि ह्याच्यात दूध देखील घालतात. एकदम अप्रतिम अशी चव येते. मी दूध घातलेलं नाही आणि दूध न घालता बनवलं तरी खूप छान लागते. ह्या वर्षी तुम्ही तीळ आणि गुळाच्या पोळीच्या ऐवजी ही पोंगल रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि खूप छान होते. चला तर मंडळी, साऊथ इंडियन स्टाईल स्वीट पोंगल बनवून तयार झालेला आहे. साऊथ इंडियनमध्ये 2 प्रकारचे पोंगल बनवलं जातं. एक स्वीट पोंगल आणि एक खारा पोंगल. स्वीट पोंगल म्हणजे गोड घालून बनवलं जातं. खारा पोंगल म्हणजे तिखट घालून बनवलं जातं. चला तर मग पोंगलची रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा. रेसिपी आवडला असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.